तर बुलेटिन मध्ये आता पाहूया 36 जिल्ह्यातील 72 बातम्या। नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 370 जणांचा मृत्यू, 288 भारतीयांसह 1,500हून अधिक जण बेपत्ता। महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक 1070 जारी। नेपाळच्या रसुआ शहरातील जलप्रलयाची थरारक दृश्य समोर। दगड बाजारात पुराच्या पाण्याचा प्रवाह, पाण्याने आणि दगडाच्या गाळाने प्रचंड प्रवाहाने काही मिनिटातच उद्ध्वस्त। पूर आल्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले। नेपाळमधील पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी व्हीसीद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांचा संवाद। घाबरू नका, शासन तुमच्या सोबत। नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू। फडणवीसांकडून पर्यटकांना धीर। नेपाळ पुरानंतर बिहार उत्तर प्रदेशात हाय अलर्ट। बिहारच्या चंपारणमधील गंडक धरणाचे सर्व दरवाजे उघडले, तर उत्तर प्रदेशातील अनेक नागरिकांचं स्थलांतर। महाराष्ट्रातून जवळपास 2 बस म्हणजे 80 लोक पर्यटनासाठी गेल्याची माहिती। महाराष्ट्रातील काही पर्यटक नेपाळमध्ये अडकले, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू। केंद्र सरकार सातत्याने नेपाळ सरकारच्या संपर्कात। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। नेपाळमध्ये अडकलेल्यांना भारतीयांसाठी मदतीसाठी शिवसेना मैदानात। शिवसेनेची टीम नेपाळमध्ये मदतीसाठी जाणार। शिवसेना नेते राहुल कनाल यांच्यासोबत टीम रवाना होणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेचे मंत्री सरनाईकांचा निर्णय फिरवला। मराठी शिकण्यासाठी आता वर्षभराची मुदत, तोपर्यंत कारवाई होणार नाही। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना दिलासा। संघटनेच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून निर्णय जाहीर। उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्र्यांचा निर्णय। अमित ठाकरेंची टीका, तर यूपी निवडणुकीची चिंता नको, आधी आपल्या मतदारसंघातील पराभवाचं कारण शोधा। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यावरून गोवर्धन देशमुख आक्रमक। उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी मराठीची गळचेपी करत असल्याचाही आरोप। भोजपुरी लोकांना मराठी शिकवल्याचं कौतुक, नुसतं दादागिरी करून मराठी शिका असं सांगून काही होत नाही। उदय सामंतांचं वक्तव्य। लोक त्यांचा खोटारडेपणा बघत आहेत। प्रकाश सुर्वेंच्या कार्यक्रमावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। महायुती सरकारनेच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतलेत। सरकारने मराठा समाजासाठी जितकं काम केलं, तितकं काम याआधी कुणीच केलं नाही। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबतच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। सुप्रिया सुळेंबाबत खोटारडेपणा बंद करा। ओबीसी प्रमाणपत्रावरून जितेंद्र आव्हाडांचा घणाघात, तर ठाणे पालिकेनं कांदळवन उद्ध्वस्त केलं। आव्हाडांचा हल्लाबोल। कोणत्या राजकीय व्यक्तीकडे प्रमाणपत्र आहेत याच्याशी देणं घेणं नाही। विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया, तर तुमच्या नेत्याकडे प्रमाणपत्र नाही का, जरांगेंचा सवाल। खासदार बजरंग सोनवणेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंच्या आंदोलनापूर्वी सोनवणेंनी अंतरवाली जाऊन त्यांची भेट घेतली आहे। यापूर्वीच प्रत्येक आंदोलनात खासदार सोनवणे सहभागी।